नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आगामी येणाऱ्या 2026च्या तलाठी भरती सरावासाठी आपण 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्याच्यामध्ये जे काही एकूण 57 पेपर झाले त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर बघा, त्याच्यामधला आज आपण 55वा पेपर बघणार आहे की जो आपला 14/9/2023 मध्ये पहिल्या शिफ्टमध्ये झाला होता. तर त्याच्यामधले बघा अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 25 प्रश्न आहेत तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी बघा, सुरुवातीला आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर बघा त्याच्यावरती तुम्हाला तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी आपली 499 रुपये आहे. तर सेम याचप्रमाणे एमपीएससी सॅट साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी आपली 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट क साठी बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि बघा, पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी आपली 499 रुपये आणि कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. हा, तर 0.0879 डिवाइड बाय पी बरोबर 0.01 असेल तर पी चे मूल्य शोधा. बघा काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, 0.0879 भागिले पी इज इक्वल टू 0.01. ठीक आहे बघा. आता हा पी बरोबरच्या पलीकडे टाका, तो वरती जाईल अंशाला, आणि 0.01 बरोबरच्या अलीकडे घ्या. काय निघेल बघा, 0.0879 भागिले 0.01. ठीक आहे बघा. आता आपण काय करू, या सगळ्या संख्या आधी पूर्णांकात लिहून द्या. पूर्णांकातले मग काय निघेल बघा ह्याच्यामध्ये. बघा, दशांश अपूर्णांकाच्या पुढे वरती किती घर आहेत बघा, तर 4 घर आहेत. बरोबर आहे का, आणि खाली 2 आहेत. मग आधी 4, मग याचा अर्थ काय, वरती 4 शून्य वाढवा, खाली पण 4 शून्य वाढवा. जेवढे दशांश अपूर्णांकाच्या पुढे जास्त घर असतील ना तेवढे शून्य वाढवायचे. ठीक आहे बघा. मग आता वरती जर 4 शून्य वाढवले तर काय होईल बघा, इकडं 8 7 9. ठीक आहे बघा. आणि खाली 4 शून्य वाढवले तर काय निघेल बघा, बघा 1 2 3 4, म्हणजे इथं 100 निघेल. ठीक आहे बघा. किंवा आणखी एक गोष्ट काय बघा, कुठल्या पण संख्येचा छेद हा बरा आधी, हा हे सॉल्व्ह करू आपण. काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, मग आपलं दशांश बघा 2 शून्य आहेत ना छेदाला, दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घरं सोडून शून्य द्या, म्हणजे काय निघेल इकडे 8.79 निघेल. आपलं उत्तर निघालं किती, 8.79, म्हणजे जो ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे बघा. बरं, आता इथं लक्षात घेतले, जर करायचं म्हणलं इथल्या इथं कुठल्या पण संख्येचा छेद हा किती असतो, आपल्याला 1 करायचा असतो. मग काय करावं लागेल, मला जर छेद जर 1 करायचा असेल तर मी काय करेल बघा, इथं 2 शून्य वाढवेल, म्हणजे इथं 1 होऊन जाईल. वरती पण 2 शून्य वाढवले मी तर काय निघेल बघा, 2 घरं पुढे जाऊन दशांश अपूर्णांक जाईल, म्हणजेच काय 8.79. म्हणजे थोडक्यात काय, छेदाला 100 ने गुणलं तर 1 होते, मग वरती अंशाला पण मी 100 ने गुणलं तर काय काय झालं मग 8.7. आलं लक्षामध्ये. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, नळ टाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, एक टाकी सर्वसाधारणपणे 12 तासात भरते. जेव्हा तिच्या तळातून गळती होते तेव्हा ती भरण्यास 14 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर गळतीमुळे ती किती कालावधीत रिकामी होईल. बघा, एकच टाकी आहे बघा. आता आपण काय करू बघा, टाकीमध्ये पाणी भरणारा नळ हा ए आहे आणि त्यातनं रिकामी करणारा हा नळ कुठला आहे तर बी आहे असं समजू आपण. ठीक आहे बघा. माझं लक्षात घ्या, एक बघा, ए नळाला टाकी भरायला किती वेळ लागते, 12 तास लागते. ठीक आहे बघा. आणि छिद्रामुळे काय येते बघा, तर ए आणि बी ह्या दोन नळाला किती वेळ लागते, 14 तास लागते. ठीक आहे. मग काय करायचं, 12 आणि 14 चा लसावी किती आला बघा, 12 7 84, 14 सक्क 84, बरोबर आहे का, 84 आलं इथं. किंवा बघा 2 गुणिले 6 करा इकडं. 2 म्हणजे काय, 12 म्हणजे बेसक्क 12 आणि इकडे बेसक्ती 14. 2 तर कॉमन आहे, बरोबर आहे का. 7 ने 12 ला गुणा किंवा 14 ला 6 ने गुणा. 12 7 84, 14 सक्क 84. आलं लक्षामध्ये. 84 मध्ये काय पकडायचं आपण, टाकीची क्षमता. बघा 84 म्हणजेच काय झालं तर टाकीची क्षमता. टाकीची क्षमता किती झाली आपली तर 84 लिटर. मग आता 84 लिटरची टाकी जर असेल आणि ती जर आपण 12 तासामध्ये भरत असेल तर एका तासामध्ये किती पाणी पडेल बघा, तर 12 7 84 7 लिटर. आणि 14 तासामध्ये असेल तर 6 लिटर पाणी जाईल. याचा अर्थ काय बघा, ए हा नळ 7 लिटर पाणी टाकतोय, बरोबर आहे का. ए हा नळ 7 लिटर पाणी टाकतोय, पण बी हा जो नळ आहे ना तो ह्याच्यातनं 1 लिटर पाणी बाहेर फेकून देतो. हा 1 लिटर पाणी बाहेर फेकतो. त्यामुळे टाकीमध्ये पाणी किती पडते बघा, तर 6 लिटर पाणी पडते. आलं लक्षामध्ये. मग ह्याची 7 लिटर क्षमता आणि ह्या नळाची 1 लिटर क्षमता आहे. विचारलंय काय, तर बघा, जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर गळतीमुळे ती टाकी ती किती कालावधीत काय मिळेल. समजा भरलेली टाकी 84 लिटरची आपली टाकी, आणि बरे टाकीचं जे छिद्र दुसरा जो नळ आहे तो रिकामा करणार, तो एका तासामध्ये 1 लिटर पाणी कमी करतोय. 1 लिटर मग 84 लिटर कमी व्हायला किती वेळ लागेल बघा, तर 84 तास वेळ लागेल. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा, हु अमंग द फॉलोइंग इज 7 फ्रॉम द राईट. उजव्या बाजूने 7व्या क्रमांकावर कोण आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 काय निघते बघा, 5 निघते, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलॉगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, 3 स्टेटमेंट्स आर गिवन अँड these स्टेटमेंट्स आर फॉलो बाय 2 conclusions, नंबर 1 and number 2. You have to take the given 2 statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. Read the conclusions and then decide which of the given conclusions logically follows from the two given statements. ठीक आहे बघा. तर स्टेटमेंट किती दिलेत बघा आपल्याला, 3 स्टेटमेंट दिले. ठीक आहे बघा. काय दिले बघा, रोहन इज प्रोफेसर. रोहन हा प्रोफेसर आहे बघा. रोहन हा काय दिले आपल्याला त्यांनी, रोहन हा प्रोफेसर दिले. म्हणजे पूर्ण रोहन काय निघेल बघा, प्रोफेसर निघेल. चला पुढे काय दिले बघा, रोहन इज स्टुडंट. बघा लक्षात घ्या, रोहन हा प्रोफेसर आहे. रोहन इज काय दिले बघा, प्रोफेसर. रोहन काय असे प्रोफेसर आहे आणि रोहन इज अ स्टुडंट, म्हणजे तर पूर्ण रोहन पण काय आहे तर स्टुडंट आहे. या अशी डायग्राम निघेल बघा. सर्व रोहन प्रोफेसर आहे, सर्व रोहन स्टुडंट आहे. पुढे काय दिले, नो स्टुडंट इज अ डीन. बघा कुठलाच स्टुडंट काय म्हटले बघा, तर डीन नाही. ठीक आहे. चला बघा आता जेवढं विधानात दिलंय तेवढं आपण डायग्राम मध्ये दाखवलं. ह्याला आपण म्हणतो स्टँडर्ड डायग्राम. आता बघा कन्क्लुजन काय दिले बघा. बघा स्टँडर्ड डायग्राम पुन्हा कधी पण सुरुवातीला होकारार्थी निष्कर्ष चेक करायचा, कारण तेवढा एक होकारार्थी निष्कर्षाला एवढी एक डायग्राम पुरेशी असते. बघा काय दिले बघा ह्याच्यामध्ये, सम स्टुडंट्स आर प्रोफेसर्स. बघा काही स्टुडंट प्रोफेसर आहेत का बघा, काही स्टुडंट हे प्रोफेसर आहेत का, तर आहेत. बघा स्टुडंटचा हा इथून जा आतला जो भाग आहे हा एवढा, तो काय प्रोफेसर आहे. पहिलं बरोबर ते. दुसरं काय दिले बघा, रोहन इज नॉट अ डीन. बघा रोहनचा आणि डीनचा काही संबंध नाही म्हटलेले. बघा लक्षात घ्या, रोहन कुठं बसलाय बघा, तर स्टुडंटच्या आतमध्ये. बरोबर आहे का, आणि स्टुडंटचा आणि डीनचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे स्टुडंट बघा डीनच्या सर्कलला, या स्टुडंटच्या सर्कलच्या आतमध्ये जायला एंट्री नाही, आणि रोहन कुठं बसलाय, त्या स्टुडंटच्या सर्कलच्या आतमध्ये बसलाय. त्यामुळे साहजिकच आहे रोहन इज नॉट अ डीन बरोबर येते. मग काय निघेल बघा, बोथ 1 and 2 फॉलोज, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, आशा ही वर्षाच्या तुलनेत 4 पट अधिक कार्यक्षम आहे. बघा आणि ती एका कामाला पूर्ण करण्यासाठी वर्षाला लागणाऱ्या कालावधीच्या 30 दिवस आधी त्या कामाला पूर्ण करू शकते. जर दोघी एकाच वेळी काम करत असतील तर ते काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस लागतील हे शोधा. ठीक आहे बघा. आता आपण काय करू बघा, इथं आशा आणि कोण दिले बघा, वर्षा दिले. बरोबर आहे का, आशा आणि वर्षा. काय दिले बघा, आशा ही वर्षाच्या तुलनेत 4 पट अधिक कार्यक्षम आहे. बघा आशा. आता मला सांगा, वर्षा जर 1 रुपयाचं काम करत असेल ना, तर आशा 4 रुपयाचं काम करते. एफिशियन्सी मिळाली आपल्याला. ठीक आहे बघा. आशा 4 रुपयाचं काम करत असेल तर बघा, वर्षा 1 रुपयाचं काम करत असेल तर आशा ही त्यापेक्षा 4 पटीने अधिक कार्यक्षम आहे. म्हणजे 4 पटीने जास्त काम करते, साहजिकच तिला जास्त पैसे मिळणार आहेत. बघा आणि काय दिले बघा, आणि हा ती एका कामाला पूर्ण करण्यासाठी वर्षाला लागणाऱ्या कालावधीच्या 30 दिवस आधी त्या कामाला पूर्ण करते. थोडक्यात त्या दोघींमधल्या दोघींना जे काम पूर्ण करण्यासाठी लागणारे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये 30 चा गॅप आहे. आता लक्षात घ्या, इथं जर आपण बघा हे वेतन काढलं, आपण इकडे दिवस जर बघितले आपण, तर काय करता येईल बघा, हे बघा तिरकं करायचं, तिरक. इथं 4x येईल आणि इथं किती येईल बघा, हे 1x येईल. साहजिकच आहे ना, जर समजा आपण 4 रुपयाचं काम आहे असं पकडलं, ते बघा 4 रुपयाचं काम आहे आणि अशा 4 रुपयाचं काम एका दिवसामध्ये पूर्ण करेल. आणि जर वर्षा 1 रुपये काम करत असेल तर 4 रुपयाचं काम करायला 4 दिवस लागतील. बरोबर आहे का, सिंपल. बरं पण बघा आता इथं 4 रुपयाचं काम नाही पकडायचं आपण ह्याच्यावरनं का, ह्या वेतनावरनं त्यांच्या दिवसाची लागणारी जी दिवस जे काम करायला लागणार आहेत ना, त्याचं आपण गुणोत्तर काढलं. समजा वर्षा जर 1 दिवसामध्ये काम करत असेल ना आशा, तर वर्षाला 4x दिवस लागतील. ठीक आहे बघा. दोघींच्या कामातला गॅप किती आहे गुणोत्तरामध्ये, 3x आहे. आणि तो संख्येमध्ये किती आहे बघा, तर 30 दिवस. बरोबर आहे का. बघा वर्षाला लागणाऱ्या कालावधीत 30 दिवस आधी त्या कामाला पूर्ण करते. मग 3x दिवस आधी काम संपवून टाकते, म्हणजे काय 3x बरोबर 30 आले.
मग एक्स बरोबर किती असेल बघा, तर 10 असेल. एक्स बरोबर 10 असेल. ठीक आहे बघा. चला मग विचारले काय, तर ते काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस लागतील? आता मला सांगा, जर हिला ₹4 बघा, आता बघा आशाला किती दिवस लागतात, तर 10 दिवस लागतात. आणि हिला किती दिवस लागतात, तर 40 दिवस लागतात. बरोबर आहे का? मग एकूण काम काय, कुठले आपण एकूण काम पकडलं कुठलेही बघा, ₹4 10 दिवसात करणारं किंवा ₹1 40 दिवसामध्ये करणारं एकच असतं. बरोबर आहे का? बघा ₹4 मी जर 10 दिवस काम करत असेल किंवा ₹1 40 दिवस काम करत आहे, तर ₹40 काम झालं. मग एवढं काम करायला जर दोघे एकाच वेळी काम करत असेल, तर ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? मग दोघींचं पेमेंट किती एका दिवसाचं बघा. दोघे एका दिवसामध्ये मिळून ₹5 काम करतात. मग ₹5 किती दिवस लागेल बघा. 5 एके 5, 5 दुणे 10 आणि 4 दुणे 8. 8 उत्तर येऊन जाते. 8 डेज म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मासवरचा क्वेश्चन आहे. फक्त हा कशामध्ये गणला जातो, तर कोडिंग डिकोडिंग मध्ये. का? कारण की चिन्हांची अदलाबदल होते. पण चिन्ह टाकली की परत आपण ते बॉड मासच्या मेथडने सॉल्व्ह करतो. ठीक आहे बघा, काय दिले बघा. आधी हे नंबर लिहून घ्या इकडं. 12, 15, 8 आणि 6. आता वजा म्हणजे काय दिले बघा. वजा म्हणजे अधिक, इथं अधिक लिहून टाका. परत अधिक म्हणजेच काय दिले, अधिक म्हणजे गुणिले, इकडे गुणिले लिहून टाका. आणि वजा म्हणजे आपण आताच बघितले अधिक, म्हणजे इथं अधिक लिहून टाका. ठीक आहे. चला आता ब्रॅकेट कुठं बसेल बघा. पहिलं ब्रॅकेट इथं बसेल. 15, 28, 600, 120. अधिक इकडे किती आहे 12 आणि इकडे किती आहे 6. म्हणजे किती निघालं बघा. 120 आणि 12 किती झाले 132. 132 आणि 6 138. 138 म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. अॅनालॉगीवरचा प्रश्न बघा. ह्या दोघांचा जो सहसंबंध असेल ना, तो सहसंबंध इथं असणार. ठीक आहे बघा. बघा आता बघा अल्फाबेटमध्ये झेड हा 1 नंबरला बघा, ए हा 1 नंबरला असेल, तर झेड हा 26 नंबरला असतो. त्याचप्रमाणे उलट जर मोजला आपण, तर झेड हा 1 नंबरला असतो, ए हा 26 नंबरला असतो. सरळ अल्फाबेटमध्ये जर झेड हा 26 नंबरला असेल, तर उलट्या अल्फाबेटमध्ये ए हा 26 नंबरला असणार आहे. मग आता मला सांगा, वाय हा जर आपण सरळ सरळ मोजला तर 25व्या क्रमांकावर जाईल. मग 25व्या क्रमांकावर इथं काय निघेल बघा, बी निघेल. बरोबर आहे का? इथं ए नंतर बी असतो आणि इथं वाय नंतर झेड असते. ठीक आहे. म्हणजे हा जर 25वा असेल, तर हा सरळमध्ये 25वा असेल. बी वाय किंवा वाय बी. ऑप्शन नंबर येते 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा गटातनं बसणारा शब्द ओळखा म्हटले. काय दिले? गुरु, युरेनस, प्लुटो आणि मंगळ. बघा गुरु, युरेनस आणि मंगळ हे आपल्या सूर्यमालेतले ग्रह आहेत. प्लुटोला आपण काय म्हटले बघा? प्लुटोला आपण बटुग्रह म्हणतो. बटुग्रह. त्याला ग्रहमालेतून आपण थोडक्यात वगळल्यासारखे त्या ग्रहांमधून. ठीक आहे बघा, म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3 प्लुटो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा विभाज्यतेच्या कसोटीवरचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणती संख्या 11ने विभाज्य आहे? आता 11ची कसोटी काय म्हणते बघा. दिलेल्या संख्येच्या बघा दिलेली जी काय संख्या त्याच्या एकाधिक संख्येच्या अंकांची बेरीज एकमेकांमधनं वजा केली तर येणारी वजाबाकी ही 0 किंवा 11च्या पटीमध्ये असेल तर त्या संख्येला 11ने भाग होतो. एकाधिक संख्या म्हणजेच काय बघा. 1 अधिक 3 किती झाले बघा 4 झाले आणि 2 अधिक 4 किती झाले 6. मग कुठं नाही 6 मधनं 4 गेलं 2 राहते. 2 ला 11ने भाग जातो का नाही. मग ही येणारी वजाबाकी जी आहे ना, एकतर 0 असेल किंवा 11च्या पटीमध्ये असली पाहिजे. तर त्या संख्येला 11ने भाग जातो. बघा 1 अधिक 5 किती झाले 6 आणि 4 अधिक 2 किती झाले 6. 6तनं 6 गेलं 0 म्हणजे 11ने भाग जातो ह्या संख्येला. पुढे चेक करा बघा. 1 अधिक 1 झाले 2 आणि 3 आणि 2 झाले 5. मग 5तनं 2 गेले 3 राहते. ह्याचा विषय संपला. परत 1 अधिक 2 झाले 3 आणि 3 अधिक 1 झाले 4. मग 4तनं 3 गेले 1 राहते. मग परत विषय संपला. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रेल्वे चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. 280 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 970 मीटर लांबीच्या फलाटास 50 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वे गाडीचा वेग किती असेल? बघा आता फलाट म्हणजे काय प्लॅटफॉर्म आहे समजा आपण. तर बघा लक्षात घ्या. आता हा समजा आपला प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मची लांबी किती आपली 970 मीटर. ठीक आहे बघा. आता ज्यावेळेस एखादा माणूस बघा रेल्वेचा आणि माणसाचा स्पीड आपण सारखाच आहे समजा आपण. ठीक आहे बघा. ही झाली रेल्वे आपली. ठीक आहे बघा. दोघांचा वेग सारखाच आहे. आणि मग दोघांना पण या प्लॅटफॉर्मला क्रॉस करायचे. तर काय असतं बघा. ज्यावेळेस माणूस प्लॅटफॉर्मला क्रॉस करतो ना,
बघा थोडासा शेवटचा खांब त्याने पार केला की तो त्या प्लॅटफॉर्मला पार केला. पण रेल्वेचं कसं असतं बघा, आता समजा रेल्वेचा हा ड्रायव्हर आहे. बघा रेल्वेचा ड्रायव्हर ह्या माणसाप्रमाणेच त्या प्लॅटफॉर्मला आधी पार करेल. पण रेल्वेचं काय, रेल्वेला मागचे सगळे डब्बे जोपर्यंत शेवटचा डब्बा ह्याच्या पुढे जात नाही तोपर्यंत रेल्वेचा पार करत नाही. त्याच्यामुळे काय असतं, ह्याच्यामध्ये दोन्ही लांबींची आपल्याला ऍडिशन करावं लागते. ठीक आहे बघा. बरं आता इथं बघा तुम्हाला जो बुक मध्ये फॉर्म्युला दिलाय 18/5 किंवा 5/18 करून, तर त्या फॉर्म्युलाने उत्तर काढायचं नाही. बघा साधा सिंपल फॉर्म्युला काय असतो बघा, लांबी गुणिले 3600 बरोबर वेग गुणिले वेळ. आता बघा इथं बघा आता लांबी जी असते ना तर ती मीटर मध्ये घ्यायची. ठीक आहे बघा. वेळ जो असतो ना तो सेकंदामध्ये घ्यायचा. ठीक आहे बघा. आता लांबी आपण मीटर मध्ये घेतली, आपल्याला दिलेली पण मीटर मध्ये असते. ठीक आहे बघा. बरं आता लांबी मीटर मध्ये घेतली आपण. 3600 म्हणजे काय असते, तर एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. ठीक आहे बघा. आता मग काय हे जर मीटर मध्ये घेतले ना तर आपला जो वेग असतो तो वेग समजा आता 10 आपले रेल्वे 10 किलोमीटर पर आवर ने जाते. म्हणजे 10 किलोमीटर जाते एका तासामध्ये. तर ते एका तासामध्ये किती मीटर अंतर पार करेल ते काढायचं. थोडक्यात ते पण इथे मीटर मध्ये लिहायचं. बघा मीटर मध्ये लिहिताना काय जास्त मोठं हे नाही. फक्त काय 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. म्हणजे फक्त आपण काय करतो किलोमीटरचं मीटर मध्ये करताना 3 शून्य फक्त वाढवतो आपण, संपला विषय. दिसताना मोठं दिसतंय. पण ते कॅल्क्युलेशन करायला सोपं असतं. कारण शून्य वाढवलेत ना आपण. शून्य काय किती पण वाढवलं तर काही फरक पडत नाही. मग आता इथं काय असतं बघा लक्षात घ्या. रेल्वेची लांबी किती आहे 280. ठीक आहे बघा. आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे 970. ती लांबी इथे ऍड केली आपण. गुणिले 3600 बरोबर. वेग किती आहे आपला, वेग विचारलाय त्यांनी. आणि वेळ किती दिलाय तर बाबा 50 सेकंदामध्ये पार. बरं हा झाला फॉर्म्युला. पण आपल्याला इथं हे फॉर्म्युला लिहित बसायची गरज नाही. आपल्याला फक्त साधं सिंपल काय दिले 280 आणि 970 किती झाले बघा. 900 आणि 2 झाले 1100 म्हणजे 1250. बघा आता इथं हे काढत बसायची गरज नाही का, कारण की तुमचा जो इथं त्यांनी वेग दिलेला आहे ना तर तो किलोमीटर पर आवर मध्ये दिलेला नाही. तो दिलाय फक्त काय एका सेकंदामध्ये रेल्वे किती जाते, रेल्वेचा वेग किती एका सेकंदामधला. त्याच्यामुळे इथं हे करत बाबा ह्या फॉर्म्युला काय वापरत बसायची गरज नाही. डायरेक्ट सिंपल काय ह्याने जर केलं तर एवढंच आहे. फक्त काय हे 3600 फक्त घ्यायची गरज नाही. कारण की 3600 आपण कधी घेतो एका तासामध्ये आपल्याला जर वेग काढायचा किलोमीटर पर आवर काढायचा असेल तर मीटर पर सेकंद दिलेलं आहे. मग तेच आहे बघा इथं याची बेरीज किती झाली 1250. आणि 1250 मीटर जायला किती येते बघा 50 सेकंद वेळ लागला तुम्हाला. तर त्या रेल्वेचा बरोबर 50 बरोबरच्या अलीकडे आले की छेदाला येते इकडे. बरोबर आहे का? म्हणजे 1250 भागिले 50 तर किती वेळ लागेल? सॉरी त्याचा वेग किती असेल मीटर पर सेकंद मध्ये. काय निघेल बघा मग इकडे शून्याला शून्य गेले 5 एके 5 आणि 25 5 सव्वाशे म्हणजे 25 मीटर पर सेकंद. 25 मीटर पर सेकंद म्हणजे काय ऑप्शन नंबर 3. लक्षामध्ये 1250 मीटर जायला 50 सेकंद. तर एका सेकंदामध्ये किती? किती? 25 मीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. चला काय दिले बघा याच्यामध्ये. बघा 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16, 16 चा वर्ग 256. मग 256 चा वर्ग काय असेल बघा. 256 गुणिले 256 करा. काय निघते बघा इकडं 6 6 36, 6 पंचे 30 आणि 3 33. परत 6 2 12 आणि 3 15. इथं शून्य आले बघा. 5 सक्क 30. परत 5 5 25 आणि 3 झाले 28. परत 5 2 10 आणि 2 12. ठीक आहे बघा. परत 2 शून्य इकडं. बे सक्क 12. परत बे पंचे 10 आणि 1 11. आणि बे दोन्ही 4 आणि 1 5. काय निघेल बघा इकडं. इथं आलं 6. इथं आलं 3. 8 आणि 2 10 आणि 5 15. हातचा आला 1. 2 3 4 5. इथं 5 आले. 5 आणि 1 6. ठीक आहे बघा. म्हणजे काय निघेल 65 53 6. 65 53 65 53 6 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 येते. बरं आता हे झालं. ठीक आहे बघा. एवढं पण करत बसायची गरज नव्हती का? तर बघा ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा. आपल्याला विचारले काय 256 चा वर्ग किती? बरोबर आहे का? मग आपण फक्त एकक संख्या अंकाचा जरी गुणाकार केला असता 6 6 36. एकक संख्या अंकाचा गुणाकार केला असता तर 6 6 36 आलं असतं. याचा अर्थ काय येणाऱ्या गुणाकाराची काय एकक स्थानी पण 6 असतं. 6 असताना फक्त पर्याय क्रमांक एकच आहे आपला ऑप्शन नंबर 3. बाकीचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे बघा. जर 6 पर्याय असणारे जर 2 पर्याय जर असते दिलेले तर मग आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागलं असतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर गट कोणते ते असेल बघा.
ए ए बी ए बी सी ए बी सी डी ए बी सी डी ई ए बी सी डी ई एफ. एफ म्हणजेच ऑप्शन नंबर 2. एक एक अल्फाबेट वाढवत चाललोय आपण. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा इथं काय 11चा पाढा म्हटलाय त्याने. 11 2 22, 11 3 33, 44, 55, 66, 77 आणि 88. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा. तांदळाच्या किमतीत 10% घट झाल्यास एक गृहिणी 117 मध्ये 5 किलोग्रॅम तांदूळ जास्त खरेदी करू शकते. तर प्रति किलो किमतीत झालेली घट शोधा. ठीक आहे बघा. आता काय केले बघा लक्षात घ्या त्यांनी इथं. बघा 117 रुपये. बघा आता लक्षात घ्या. आपण तात्पुरते 117 जे दिले ना ते तुम्ही आपण बाजूला ठेवू. ठीक आहे बघा. आता इथं काय केले बघा. आपण समजा आपण 100 रुपये किंमत आहे तांदळाची. ठीक आहे बघा. आणि नंतरची किंमत किती आहे बघा. 10% किमतीमध्ये बघा किंमत आहे. बरोबर आहे का. इथं आपण 100x आहे आणि इकडे काय करू आपण 10% कमी म्हणजे 90x किंमत झाली आपली. 90x. ठीक आहे बघा. किंमत झाली. मग आपल्याला जी बघा वजन जे असेल जे आपण तांदूळ घेणाऱ्या किलोग्रॅम मध्ये तो किती मिळत असेल बघा. जर 100 रुपयाला बघा लक्षात घ्या हे उलट होऊन जाते. हे 90 इथं 90x करा. इकडं 100x करा. आलं लक्षामध्ये. बघा जर 100x किंवा 100 रुपये पकडला आपण इकडं. 100 रुपयामध्ये जर 90 किलो तांदूळ येत असेल बघा लक्षात घ्या. तर 90 रुपये बघा 100 रुपये किलोने जर तांदूळ घेतला पण जर आपण 90 किलो तांदूळ घेऊ शकत असेल एका समान किमतीमध्ये बघा 100 गुणिले 9 किती झालं 9000 रुपये झालं. समजा 9000ची आपण खरेदी करतो. तर तांदळाची किंमत काय केली आपण 10% कमी केली. बरोबर आहे का. तर त्याच तेवढ्याच किमतीमध्ये आपल्याला किती तांदूळ मिळेल 9000 मध्ये तर 100 किलो मिळेल. बरोबर आहे का. बरं हे झालं. ठीक आहे. आता इथं काय झालंय बघा. इथं आपल्याला बरं हे झालं गुणोत्तरामध्ये किती 10x चा फरक पडतो. 10x आपल्याला तांदूळ जास्त मिळतो. 90च्या ऐवजी 100x मिळतो. इथं काय दिलंय त्यांनी बघा. तर बघा 10% घट झाल्यास एक गृहिणी 117 मध्ये 5 किलोग्रॅम जास्त तांदूळ खरेदी करते. 5 किलोग्रॅम जास्त येते म्हणजेच काय 10x म्हणजेच किती आहे बघा तर 5 किलोग्रॅम. गुणोत्तरामध्ये तुम्हाला 10x तांदूळ जास्त मिळतोय पण संख्येमध्ये किती आहे बघा तर तो 5 किलोग्रॅम. आलं लक्षामध्ये. मग आता मला सांगा इथं प्रश्न काय चुकलाय बघा लक्षात घ्या. बरं शेवट सांगतो तुम्हाला मी. आता मला सांगायचं 90 किलोग्रॅम मग 10 म्हणजे 5 तर 90 म्हणजे किती झाले 45 आणि इकडे 100 म्हणजे किती झाले 50 किलोग्रॅम. बरोबर निम्म आहे ना. 10x चं निम्म 5, 100 चं निम्म 50, 90 चं निम्म 45. बघा आता लक्षात घ्या. सुरुवातीला तुम्हाला 45 किलोग्रॅम तांदूळ येत होता 117 रुपये आणि किंमत आपण वाढवल्यामुळे तुम्हाला 5 किलोग्रॅम तांदूळ जास्त मिळतो म्हणजे 50 किलोग्रॅम मिळतो. ठीक आहे. बरं आता प्रश्न काय विचारला तर प्रति किलो किमतीत झालेली घट शोधा. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या 117 रुपये मध्ये सुरुवातीला आपण बघा 45 किलो तांदूळ घेत होतो. बरोबर आहे का. 45 किलो. तर तांदूळाची किंमत किती होती बघा लक्षात घ्या. बघा तांदूळाची किंमत किती होती आपल्या इकडं तर बघा बघा आणि इकडं 117 रुपये आपण नंतर 50 किलोग्रॅम तांदूळ घेतो. बरोबर आहे का. तर त्यांनी थोडक्यात विचारलं की आपल्याला की बाबा 10% रक्कम कमी झाल्यानंतर त्या तांदळाची किंमत किती विचारलेली आहे. आता बघा प्रति किलो किमतीत झालेली घट जर आपण शोधायला गेलो तर याचा अर्थ काय बघा या किमतीतला आणि ह्या किमतीतला फरक किती. पण तो त्यांनी विचारला नाही. तिथं चूक विचारताना शब्दामध्ये चूक झालेली त्यांच्या. पण तसं नाही. पर्याय जर बघितला आपण 2.50 2.05 आहे. बरोबर आहे का. बघा तुम्हाला कसं ते लक्षात घ्या. 5 ने ह्याला भाग घालवा बघा. 5 1 5 5 2 10 1 राहिला 5 3 15 2 राहिले 5 20 मग 234 भागिले 10 म्हणजेच किती आलं बघा तर 2.34 बघा 2.34 आलं. तर आपल्याला ही किंमत विचारली त्यांनी. तेव्हा प्रति किलो किमतीत झालेली घट शोधा नाही तर किंमत कमी झाल्यानंतर ना जी 10 किलो घट केल्यानंतर जी किंमत आहे ना तर ती किंमत विचारली तुम्हाला. प्रति किलो किमतीत झालेली घट शोधा म्हणजेच काय होईल बघा. ह्याचा अर्थ काय बघा. आता नंतरचा तांदूळ 50 किलो आला मग 2.34 रुपये किलो तांदूळ मिळाला तुम्हाला. बरोबर आहे का. एका तांदळाची किंमत झाली 2.34. इथं जर 45 ने भागला आपण तर काय निघेल बघा 9 5 45 बघा 9 1 9 आणि 2 11 9 3 27 बघा 5 1 5 5 2 10 3 राहिले 5 7 30 म्हणजे 2.6 रुपये. सुरुवातीला तांदूळ मिळत होता 2.6. बरोबर आहे का. आणि 10% किंमत कमी झाली याचा अर्थ काय तर 2.6 चा 10% किती असतो 0.26 म्हणजे एक दशाचा आपण इकडे आणला
किंवा ह्या दोघांमधला फरक काढायला गेला तर काय निघेल बघा, तो 0.26 निघेल. तर आपल्याला इथं बघा, तर प्रति किलो किमतीत झालेली घट किती आहे, तर ह्या प्रश्नानुसार गेलं तर काय निघेल बघा, पहिल्यांदा 2.6 रुपये, 2 रुपये 60 पैसे तांदूळ होता, आता झाला 2 रुपये 34 पैसे. दोघांमधला फरक किती आहे, तर 0.26 ने घट झालेली. पण तसा प्रश्न विचारलेला नाही. प्रश्न थोडक्यात याचा अर्थ काय, की 10% किंमत कमी केल्यानंतर जी तांदळाची किंमत आहे ना, तर ती किंमत किती, तर बघा 2.34 रुपये. म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोर्ड मास्टरचा क्वेश्चन आहे बघा, प्रॉपर काय दिले बघा ह्याच्यामध्ये. इथे आधी ब्रॅकेट टाकून घे, इथे एक ब्रॅकेट बसेल, परत इथे एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे बघा. हा, आता ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा इथे एक ब्रॅकेट बसेल, बरोबर आहे का. चला इथे एक बसेल, इथे एक बसेल. काय निघते बघा ह्याच्यामध्ये मग. चला आता 606 भागिले 6 केलं तर काय निघेल बघा, 6 1 6 आणि 6 1 6, 101 आलं, 101 वजा 100 बघा, 101 वजा हे 100. ठीक आहे बघा. परत 100 गुणिले 2 किती झाले, 200 अधिक 200 वजा वजा किती निघेल बघा आता ह्या ब्रॅकेट मध्ये. आता इथे ब्रॅकेट टाका. 5 गुणिले 20 किती झाले, 20 5 100 वजा किती आहे, 4 गुणिले 20, 20 चोक 80 वजा 80. परत इथं अधिक 1000 भागिले 100 म्हणजे 100 10 येते. ठीक आहे बघा. चला काय निघते बघा इकडे मग, 101 आणि 200 किती झाले बघा, 301. 301 वजा 100 वजा 100 80 गेले, 20 राहिले, 20 अधिक 10 30 झाले. मग इथं काय निघेल बघा, 301 वजा 100 आणि 30 किती झाले, 130. मग 130 गेले किती राहते बघा खाली, 300 100 गेले तर 200, 200 30 गेले 170 आणि 171. 171 उत्तर येते. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, गोपाळने त्याची सायकल 3600 रुपयाला विकली आणि या व्यवहारात 20% नफा कमवला. जर त्याने त्याची सायकल 3200 रुपयाला विकली असती तर त्याला किती टक्के नफा झाला असता, हे शोध. थोडक्यात काय, 3600 रुपये ही जी किंमत आहे ती किती आहे बघा तुमची, 20% नफा म्हणजेच काय, 100% तुमची खरेदी किंमत, 20% नफा म्हणजे 120% झाली, 120%. तर मग 3200 रुपये किंमत म्हणजे किती टक्के, तेवढं काढून घ्या, बरोबर नफा झाला का तोटा कळून जाते. 100च्या आतमध्ये असेल तर तोटा, 100% पेक्षा जास्त असेल तर नफा. चला काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, तिरकस गुणाकार करा. बघा x ने 3600 ला गुणलं, x गुणिले 3600 बरोबर 3200 गुणिले 120, 3200 गुणिले 120. चला x जाग्याला ठेवा आणि 3600 बरोबर त्या पलीकडे टाका, काय होईल बघा, 3200 गुणिले 120 भागिले 3600. ठीक आहे बघा. काय निघते बघा इकडं, ह्या शून्याला हा शून्य गेला, परत ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे बघा. चला 12 1 12, 12 त्रिक 36, परत काय निघेल बघा, 3 1 3, 3 1 3, 3 सक 18, 18 आणि 2 20, परत 3 सक 18, 3 सक 18 म्हणजेच काय, 106.67. बरोबर आहे का. मग 100% झाली खरेदी किंमत, 6.67 झाला तुमचा नफा. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अॅनालॉगीवरचा प्रश्न आहे बघा. थर्मोमीटर हे तापमान मोजण्यासाठी असतं आणि हायग्रोमीटर जे आहे ना, तर ते आर्द्रता मोजण्यासाठी असतं. ठीक आहे बघा. प्रश्नचिन्हाचा कोणता शब्द आहे, तर आर्द्रता, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले प्रश्नामध्ये, अभिनवची 7 डावांसाठीची एक विशिष्ट सरासरी आहे. त्याने 8व्या डावात 80 धावा करून त्याची सरासरी 6 धावांनी वाढवली. त्याची नवीन सरासरी किती आहे. बघा आता एक लक्षात घ्या, 7 डाव आहे, 7 डावांमधली सरासरी किती आहे बघा इथं. 7 डावांमधली सरासरी किती आहे आपली, तर x आहे, आपल्याला सरासरी माहित नाही. मग एकूण धावा किती असतील त्याच्यामध्ये, 7 डावांमधले एकूण धावा झाल्या तुमच्या 7 गुणिले 1 7x. ठीक आहे बघा. आता ह्याच गुणोत्तराला धरून बघा 8 डाव पकडले आपण. 8 डावामध्ये त्यांनी काय केले बघा, सरासरी किती वाढली तुमची, तर 6 ने सरासरी वाढली, बरोबर आहे का. 1 अधिक 6 इथं होईल. मग त्या 8 डावातली एकूण तुमच्या धावा किती असतील बघा, 8 गुणिले x 8x अधिक 8 गुणिले 6 8 6 48. ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यामध्ये काय कळले बघा आपल्याला, 8व्या डावात त्याने 80 धावा काढले, बरोबर आहे का. म्हणजे 8 डाव आणि 7 डाव याच्यामध्ये 1 डावाचा फरक आहे, 8वा डाव. आणि त्या 8 डावामध्ये किती रन काढलेत त्यांनी,
तर 80 जण धावा काढले. झालं, इक्वेशन तयार झालं. ह्या दोघांमधला फरक किती? 80. काय निघेल बघा ह्याच्यामध्ये? 8x अधिक 48, 8x अधिक 48 वजा किती आलं बघा? 7x आलं. बरोबर किती निघेल मग? 80. काय निघेल बघा? 8 7 गेला, x राहिला, अधिक 48 बरोबर 80. आता 48 बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा इकडं? 8 x गुणिले 80 वजा 48. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा? 48 49 50 50 आणि 30 80 म्हणजे 32 येते. ठीक आहे. विचारताना विचारले काय तर त्याची नवीन सरासरी किती? बघा x ची व्हॅल्यू झाली 32, नवीन सरासरी किती असेल बघा? 32 अधिक 6 बरोबर 38. 38 म्हणजेच किती आलं? ऑप्शन नंबर 3 आलं. ठीक आहे बघा. बरं, आता ही झाली आपली रेग्युलर मेथड. शॉर्टकट मध्ये कसं काढायला बघा आपण लक्षात घ्या. 80 धावा आहेत, बरोबर आहे का? बघा 80 धावा काढल्या आपण 8व्या डावामध्ये. 80 मध्ये आता बघा सरासरी 6 ने वाढली, याचा अर्थ काय? की प्रत्येकाच्या वाटणीला आपण 6 6 देऊन टाकले. आलं लक्षामध्ये बघा. म्हणजे 8 बघा 8 धावा आहेत, बरोबर आहे का? प्रत्येकाच्या वाटणीला मी काय केलं? 8 8 देऊन टाकले. किती? सॉरी 6 6 देऊन टाकले. सुरुवातीची सरासरी माझी 1 आहे, नंतरची झाली 6. याचा अर्थ काय? सुरुवातीच्या सरासरीपेक्षा ह्याच्यामध्ये जास्त धावा आहेत. मग ज्या पाठीमागच्या सरासरीपेक्षा ज्या धावा जास्त आहेत तेवढ्या आपण 8 जणांमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकल्या. 8 × 48. मग ह्याच्यामधनं काय होईल बघा? 48 जर आपण वजा केलं तर खाली किती राहते बघा? 32 राहते. मग 32 म्हणजे काय? तुमची सुरुवातीची सरासरी 32 आहे. आणि नंतर मग तुम्ही काय केले बघा? 6 6 प्रत्येकाला वाट सरासरीचा अर्थ काय असतो? एकाकडे 30 रुपये, एकाकडे 10 रुपये. दोघांकडचे पैसे आपण एका जागेला घेतले आणि दोघांना समान प्रमाणामध्ये वाटले, म्हणजे किती? 20 रुपये. मग ह्याने काय केलं बघा? 32 जर धावा त्यांनी काढले असते ना तर सरासरी तुमची 32 राहिली असते. पण त्यांनी काय केले? 32 मध्ये आणखी 48 धावा जास्त केले. मग काय केलं आपण? 32 ला 32 त्याला 32च्या सुरुवातीला बाकीच्यांकडे 32 धावा आहेत ना, त्या डावाला आपण 32 धावा आपण देऊन टाकले. शिल्लक किती राहिले बघा? 48. ते 48 आपण काढून घेतले आणि प्रत्येक मध्ये परत समान प्रमाणामध्ये वाटून टाकले. म्हणजे काय होईल? 48 धावा आपण 8 जणांमध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या. म्हणजे 8 × 48 प्रत्येकाला 6 6 धावा वाटून आले. मग परत सरासरी वाढली किती? 32 आणि 6 38 असा अर्थ असतो. बघा लक्षात घ्या. ह्या मेथडने काय असतं बघा? वेळ कमी लागतो पण समजायला थोडं अवघड आहे. प्रॅक्टिस लागते. ठीक आहे बघा. हे समजायला सोपं आहे पण थोडा वेळ लागतो, एवढंच, बाकी काही नाही. ठीक आहे बघा. ऑप्शन नंबर किती आहे? 3 येते. चला पुढचा क्वेश्चन बघू. काय दिले बघा प्रश्नामध्ये? 6,500 रुपयांची रक्कम 4 वर्षांसाठी दर साल 7% दराने सरळ व्याजाने कर्जावर दिली जाते. तर 4 वर्षांनी मिळणारी रक्कम शोधा. म्हणजे रास विचारले, मुद्दल प्लस व्याज. मुद्दल किती आहे बघा? सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. बघा आता मुद्दल किती आहे? सरळ व्याज किती? आपले 1 आहे. मुद्दल किती आहे आपली? 6,500 रुपये. मुदत किती आहे? तर 4 वर्षांसाठी. आणि व्याजाचा दर किती आहे? तर 7%. म्हणजे 7/100. मग काय निघेल बघा ह्याच्यामध्ये? बघा मग इथं काय निघेल? ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल झाले. बघा 65 गुणिले 7 करा, किती निघते? 65 गुणिले 7 केला आपण तर 7 5 35. परत 7 चकून 42, 42 आणि 3 45, 455. परत 455 गुणिले 4 करा, 455 गुणिले 4 बघा 455 गुणिले 4 काय निघते बघा? 4 25, 4 25 आणि 2 22. परत 4 चोक 16 आणि 2 18 म्हणजे 1820. एक मिनिट. हा, आता हे 1820 म्हणजे काय झालं बघा? व्याज झालं आपलं सरळ व्याज. मुद्दल किती आपली? 6,500 आणि तुम्हाला व्याज किती मिळाले? तर 1820 रुपये. मग एकूण रास किती असेल आपली? 0 2 8 आणि 5 13 हात चाला 1 6 7 8 8,320 रुपये. 8,320 म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलेबस चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? 3 statements are given and these statements are followed by 2 conclusions, number 1 and 2. You have to take the given 2 statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. Read the conclusion and then decide which of the given conclusions logically follows from the 2 given statements. ठीक आहे बघा. तर बघा स्टेटमेंट काय दिले बघा याच्यामध्ये? नो फेस वॉश इज बॉडी लोशन. बघा कुठलाही फेस वॉश, बघा लक्षात घ्या, कुठल्याही फेस वॉशचा आणि बॉडी लोशनचा काही संबंध नाही. बॉडी लोशन बघा फेस वॉशचा आणि बॉडी लोशनचा काही संबंध नाही. ठीक आहे बघा. चला पुढे काय दिले बघा?
नॉट अ सिंगल बॉडी लोशन इज ऑइल. बघा कुठल्याही बघा बॉडी लोशनचा आणि ऑइलचा काही संबंध नाही. बॉडी लोशन आणि इकडे ऑइल, बॉडी लोशन आणि ऑइलचा काहीही संबंध नाही. ठीक आहे बघा. चला पुढे काय दिले बघा, एव्हरी ऑइल इज सोप. तर बघा प्रत्येक ऑइल हा काय आहे तर बघा सोप आहे. प्रत्येक ऑइल काय आहे तर सोप आहे. ठीक आहे बघा, याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा, आता कन्क्लुजन वाचा. आता बघा सुरुवातीला स्टँडर्ड डायग्राम म्हणून सुरुवातीला होकारार्थी निष्कर्ष वाचून घ्यायचा. ठीक आहे बघा. बघा कारण की त्याला तेवढा एक डायग्राम पुरेशी असते. जर नकारार्थी जर निष्कर्ष असेल आणि तो जर मग स्टँडर्ड डायग्राम मध्ये जर बरोबरच असेल ना तर मग तुम्हाला पॉसिबिलिटी चेक करावं लागते. बरं आता पहिलं वाचून घ्या काय दिले बघा, सम सोप्स विच आर ऑइल आर फेस वॉश ॲज वेल. तर बघा काही सोप असे आहेत की जे ऑइल पण आहेत आणि फेस वॉश पण आहेत. बघा काही सोप असे आहेत की जे ऑइल पण आहेत, ऑइल तर आहेत पण फेस वॉश पण आहेत. काय संबंध आहे का बघा, सम सोप्स विच आर ऑइल आर फेस वॉश ॲज वेल. काही सोप हे ऑइल तसेच फेस वॉश पण आहेत. बघा काही सोप हे ऑइल तसेच फेस वॉशचा ऑइलचा काय संबंध, सोपचा काय संबंध आहे का नाही. हा काही सोप हे ऑइल आहेत. बघा सोपच्या आतला एवढा भाग ऑइल आहे पण सोपचा एक कुठलाच पार्ट हा फेस वॉश मध्ये गेलेला नाही. तर पहिलं काय झालं, चूक झालं. दुसरं काय दिले बघा, नो फेस वॉश इज अन ऑइल. बघा नो फेस वॉश इज अन ऑइल. बघा फेस वॉश, बघा नो फेस वॉशचा ऑइलचा काही संबंध नाही म्हटले. आता एक लक्षात घ्या, इथं आपल्याला बघा आता नकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य तुमचं हे स्टँडर्ड डायग्राम मध्ये बरोबर आले. बरोबर आहे का, फेस वॉशचा आणि ऑइलचा काही संबंध नाही, फेस वॉशचा आणि ऑइलचा काही संबंध नाही. ठीक आहे बघा, मग आपल्याला इथं पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता डायग्राम काढून चेक करावं लागतं. कसं तेव्हा फेस वॉशचा आणि ऑइलचा आपण संबंध दाखवू शकतो का. मी काय केलं तात्पुरतं इथं ही रेष मारून घेतली तात्पुरतं, कारण की मला ह्या दोघांचा संबंध दाखवायला येतो तेवढं फक्त चेक करायचं. ठीक आहे बघा. बघा नो फेस वॉश इज बॉडी लोशन, फेस वॉश आणि बॉडी लोशनचा काही संबंध नाही. नॉट अ सिंगल बॉडी, बघा बरं इकडे आपण डायग्रामच काढू. फेस वॉश आणि इकडे काय दिले बघा, बॉडी लोशन. ठीक आहे बघा, यांचा काही संबंध नाही. हा पुढे काय दिले बघा, नॉट अ सिंगल बॉडी लोशन इज ऑइल. बघा बघा बॉडी लोशनचा आणि काय म्हटलंय बघा, ऑइलचा काही संबंध नाही. मग मी ऑइल असंही दाखवू शकतो. बघा बघा स्टेटमेंट मध्ये जे दिले तेवढं माझ्या डायग्राम मध्ये आहे का तेवढं चेक करा. नॉट अ सिंगल बॉडी लोशन इज ऑइल. बघा नॉट अ सिंगल बॉडी लोशन इज ऑइल. बघा बॉडी लोशनचा आणि ऑइलचा काही संबंध नाही. बरोबर आहे का, विधानात जेवढे दिलेले त्याची मी पूर्तता केलेली आहे. मग डायग्राम मी कशी काढेल आलं लक्षामध्ये. पुढे काय दिले बघा, एव्हरी ऑइल इज अ सोप. बघा एव्हरी ऑइल इज काय सोप आहे तर ऑइल सोप असेल. ठीक आहे बघा. हा तुम्ही म्हणताल सर आता मग पहिलं वाक्य ह्याच्यामध्ये बरोबर निघेल. ठीक आहे बरोबर आहे का. बघा मग आता मला सांगा, मी तात्पुरतं तुम्हाला 2 नंबरचा आधी चेक करून सांगतो. बघा नो फेस वॉश इज अन ऑइल. बघा फेस वॉशचा आणि ऑइलचा काही संबंध नाही. इथं बरोबर निघतंय आणि फेस वॉशचा ऑइलचा काही संबंध नाही. चुकतंय का, कारण की इथं फेस वॉशचा ऑइलचा तुम्हाला संबंध दिसतोय बघा इथं. मग कसं असतं, निष्कर्ष हा एका जरी डायग्राम मध्ये चुकला तर तो चूक असतो. म्हणजे इथं काय निघते हे पण चुकते. आता पहिलं काय म्हटलंय बघा, सम सोप्स विच आर ऑइल ॲज वेल ऑइल आर फेस वॉश ॲज वेल. बघा सम सोप, बघा सोपचा काही भाग ऑइल तसेच फेस वॉश आहे का, तर बघा या सेकंड डायग्राम मध्ये बरोबर निघतंय हे वाक्य. बरोबर आहे का, पण पहिल्यामध्ये चुकते. मग एकाच जरी चुकला तरी काय असतो, तो चुकत असतो. आलं लक्षामध्ये. त्यामुळे दोन्ही चुकीचे आहेत. काय निघेल बघा, नायदर वन नॉर टू फॉलोज, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, अॅनालॉजीवरचा प्रश्न बघा. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा अक्षरकोट कोणता असेल. बघा ए बी सी. आता बघा शेवटचा अल्फाबेट आय असं ठेवलंय आणि पहिल्या 2 अल्फाबेटची काय केले बघा, आदला बदल केली. बरोबर आहे का, मग इथं पण शेवटचा अल्फाबेट आपण आय असं ठेवलं आणि पहिल्या 2 अल्फाबेटची आदला बदल केली. म्हणजे काय वाय एक्स केली, इकडं एक्स वायचं वाय एक्स केली, म्हणजे वाय एक्स झेड ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एक रेल्वे गाडी 60 किलोमीटर पर आवरच्या सरासरी वेगाने तिच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचते. जर ती 50 किलोमीटर पर आवरच्या सरासरी वेगाने जात असेल तर तिला पोहोचण्यासाठी 15 मिनिटे उशीर होतो. तर प्रवासाचे एकूण अंतर किती आहे. आता लक्षात घ्या, इथं पहिली गोष्ट म्हणजे रेल्वे जरी शब्द दिला असेल तरी हाच प्रश्न हा रेल्वे चॅप्टरवरचा नाही, हा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा असतो. रेल्वेमध्ये कसं असतं, रेल्वेची लांबी असते. आलं लक्षामध्ये. ठीक आहे बघा चला. हा आता बघा लक्षात घ्या काय केलं इथं. आता बघा आपण सुरुवातीला 60 किलोमीटर पर आवरच्या वेगाने जातो.
ठीक आहे बघा. बघा आता मला पोहोचण्याचा वेळ किती आहे बाबा 12, समजा आपण दुपारी 12 वाजता पोहोचायचं मला 12 PM ला. ठीक आहे बघा. मी माझं घरापासून अंतर ऑफिसचं काय काहीतरी एक समान काहीतरी अंतर असेल. माझं निघण्याचं टायमिंग सेमच आहे. समजा मी 7 वाजता निघत असेल तर 12 ला पोहोचतोय. आणि परत जर मी जर माझा स्पीड हा जर मी कमी केला 50च्या स्पीडने गेलो, 60च्या ऐवजी जर 50च्या स्पीडने गेलो, तर मला 15 मिनिटं काय होते बघा उशीर होतोय. म्हणजे 12च्या ऐवजी मी 12:15 वाजता पोहोचतोय समजा. कितीला पोहोचतोय मी तर 12 वाजून 15 मिनिटाला पोहोचतोय. तर मग माझं घर ते ऑफिस, हे ऑफिस आहे समजू आपण. तर घर ते ऑफिस मधलं माझं अंतर किती? आलं लक्षामध्ये बघा. बघा आता लक्षात घ्या. जर मी आता इथे मी काय केलं 60 आणि 50 किलोमीटरचा वेग आहे माझा. बरोबर आहे का? मग मी काय केलं 60 आणि 50 चा लसावी किती आला? 6 आणि 5 चा लसावी असतो 6 पंचे 30. बरोबर आहे का? 30 म्हणजे 300 किलोमीटर आले इकडे. मला सांगा 300 किलोमीटर मी काय पकडलंय? समजा अंतर पकडलं. ठीक आहे बघा. 300 किलोमीटर जर अंतर असेल आणि जर मी 60च्या स्पीडने जात असेल तर मला किती वेळ लागतोय बघा 6 पंचे 30 5 तास वेळ लागेल. आणि तेच 300 किलोमीटर अंतर मला 50च्या स्पीडने गेलं तर 5 सेकंद 30 6 तास वेळ लागेल. बरोबर आहे का? आता मला सांगा जर माझं घरापासून जर माझ्या ऑफिस मधलं अंतर जर 300 किलोमीटर असेल 300 किलोमीटर असेल तर ह्या आमच्या दोन वेगांमधला जो वेळेतला जो फरक आहे ना तर तो किती राहतोय बघा इथे 1 तास राहतो. 1 तास म्हणजे किती तर 60 मिनिट. म्हणजे 60 मिनिटाचा फरक पडतोय आमच्या वेळेमध्ये. पण इथं जर बघितलं आम्ही तर 15 मिनिटाचा फरक पडलाय. बरोबर आहे का? मग बघा इथं काय म्हटले 15 मिनिटाचा फरक पडलाय. मग 300 किलोमीटर अंतर असेल तर 60 मिनिटाचा फरक पडतो. मग 15 मिनिटाचा फरक पडण्यासाठी किती किलोमीटर अंतर असायला? चला तिरकस गुणाकार करा. काय निघेल बघा मग ह्याच्यामध्ये? बघा x गुणिले 60 बघा x गुणिले 60 बरोबर 15 गुणिले 300. 15 गुणिले 300. x जागेला ठेवा आणि 60 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल? 15 गुणिले 300 भागिले 60. काय निघते बघा ह्याच्यामध्ये? चला ह्या दोन शून्याला हे बघा ह्या शून्याला हा शून्य गेला. बरोबर आहे का? चला 3 1 3 बघा इकडे काय निघतं 3 2 6 आणि इकडे 3 1 3. परत काय निघते बघा बे 1 बे आणि बे पंचे 10 म्हणजेच 15 पंचे 75 किलोमीटर. म्हणजे इथे किती वेळ असेल बघा तर 75 किलोमीटर अंतर असेल ते. म्हणजे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा गटात न बसणारा शब्द ओळखा म्हटले बघा. लाल माती, गाळाची माती, काळी माती आणि कुथमृदा ह्युमस. तर बघा ह्याच्यामध्ये लाल माती, गाळाची माती आणि काळी माती एक मातींचे प्रकार आहेत. आणि कुथमृदा म्हणजे ह्युमस म्हणजेच काय असतं बघा मळी म्हणतो आपण. बरोबर आहे का? तर मळी ही बघा मळी ही कशापासून तयार होते तर बघा वनस्पतीच्या कुजण्यावरून किंवा प्राण्यांच्या कुजलेल्या शरीर म्हणजे कुजलेलं त्यांचं जे मांस असतं ना त्याच्यापासून आपण मळी बनवतो. लक्षामध्ये मळी बनते. बघा आपण ऊसाच्या कारखान्यामध्ये बघत असले बघा मळी बनलेली असते. ती मळी कशापासून बनवते तर ऊसापासून बनलेली असते. बरोबर आहे का? थोडक्यात काय तर मळी ही माती नाही लक्षात घ्या. तर ते मातीमध्ये मिसळलं एक थोडक्यात काय तर ते हे आहे थोडक्यामध्ये लक्षामध्ये. तर कुथमृदा काय तर लक्षात काय ठेवायचं मळी असते ती मळी. याचं उत्तर काय निघालं ऑप्शन नंबर 3. एक घटक आहे तो मातीमधला एक घटक आहे जो प्राण्यांचे अवयव कुजल्यानंतर किंवा वनस्पती कुजल्यानंतर तयार होतो. ठीक आहे बघा. चला म्हणजे आपलं उत्तर निघालं तर ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये सविताने 15,000 रुपयांची रक्कम ही चक्रवाढ व्याजाच्या दर साल 5% दराने 2 वर्षांसाठी कविताला कर्जाऊ दिली. सविताला 2 वर्षांनी मिळणाऱ्या रकमेची गणना करा. बघा आता हा क्वेश्चन आपण दोन प्रकारे सॉल्व्ह करायचा. कुठला? रेग्युलर मेथड आणि शॉर्टकट मेथड. थोडक्यात काय शॉर्टकट मेथड म्हणजे काय बघा लक्षात घ्या. सरळ बघा मी जर आता चक्रवाढ व्याजाने जर व्याज काढायला गेलो 5% दराने पहिल्या वर्षी मला 5% व्याज भरावं लागेल. ठीक आहे बघा सरळ व्याज कसं असतं बघा सरळ व्याज पहिल्या वर्षी मी 5% व्याज दिल्यानंतर 5% भरलं. दुसऱ्या वर्षी कंप्लीट झाल्यानंतर मला परत 5% व्याज द्यावं लागेल. बरोबर आहे का? सरळ व्याजाने. चक्रवाढ व्याजाचा अर्थ काय असतो बघा चक्रवाढ व्याज पण पहिल्या वर्षी 5% भरतो आपण. दुसऱ्या वर्षी काय बघा परत मुद्दलेवरती 5% द्यावेच लागतात. पण पहिल्या वर्षीचं जे व्याज असतं ते न भरल्यामुळं त्याच्यावरती तुम्हाला 5% व्याज द्यावं लागतं. आलं लक्षामध्ये? मग 5चा 5% किती असतो बघा तर 5चा वर्ग झाला 25 आणि दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घरं द्यायची आणि डॉट देऊन टाकायचं. कारण की बघा लक्षात घ्या 5चा 5% जर काढा गेलो आपण काय निघतो 5 5 25. 25 चे 100 म्हणजेच किती आलं 0.25. पण आपण फास्ट मध्ये काय करायचं 5चा वर्ग लिहायचा 25 आणि 2 घरं सोडायची आणि दशांश अपूर्णांक अलीकडे देऊन टाकायचं 0.25. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय 15,000 रुपयावरती 5 आणि 5 10 10.25% व्याज मिळणार चक्रवाढ व्याज. किती?
15,000चं 10.25% भागिले 100. काय करा बघा, इकडचे 2 शून्य कमी करा आणि ह्याला देऊन टाका. हे होईल 10 असे 25. आणि आता भाग घालवा. काय निघेल बघा ह्याच्यामध्ये? बघा काय निघेल इकडं? बघा इकडं 1000 बघा, ह्या शून्याला एक शून्य कट करून टाका आणि 1025 गुणिले 15 किती निघते बघा? 15 5 75, 15 2 30 आणि 7 37, परत 15 0 0 3 अशी 3, 15 1 15 आणि भागिले किती आहे माझ्याकडे? भागिले 10 आहे. म्हणजे काय निघेल माझ्याकडं? 1537.5 हे झालं तुमचं व्याज मिळालं तुम्हाला. कशाचं? 15,000 रुपयावरती. मग किती निघते बघा? 1 5 किती? 1537.5 1537.5. बघा आता मुद्दल किती आपली? 15,000. 15,000 वरती तुम्हाला व्याज किती मिळालं? 1537.5. 1537.5. मग टोटल रास किती असेल बघा आपली? हे 5 इकडे 7 इकडे 3 5 परत 5 आणि 1 6 आणि 1 इकडे 16,537.5 रुपये. 16,537.5 म्हणजे ऑप्शन नंबर 2 असेल. हे झालं या मेथडने. दुसरी मेथड आपली रेग्युलर मेथड कुठली असते बघा, लक्षात घ्या. म्हणजे 15,000चं जर आपण इथं बघा 15,000 रुपये आपली मुद्दल आहे. या मुद्दलेवरती आपण व्याज किती घेतोय? 5%. म्हणजेच काय? 100 गुणिले 100 अधिक 5 किती झाले? 105. 105 छेद 100. पण असं आपण 2 वर्ष गोळा करतोय म्हणून परत आणखी एकदा करायकडे 105 गुणिले 105 छेद 100. आणि बघा एवढा फॉर्म्युला कशाचा असतो आपला? रासचा. तुम्हाला रास विचारले त्यांनी, मुद्दल प्लस व्याज. हा फॉर्म्युला काय असतो? 100 बघा 100 खाली आणि वर 105 आहे. म्हणजे काय? 5 एक्स्ट्रा कुठून आलं? तर 5 म्हणजे व्याज आहे. ठीक आहे बघा, मग कॅल्क्युलेशन करायचं. काय निघेल बघा इकडं? बघा 5 2 10, 5 1 5, इकडे झाले 5 2 10. परत बघा 5 2 10, 5 1 5, 5 2 10. काय निघेल बघा इकडं? बघा बे 1 बे. ठीक आहे बघा इकडे काय निघेल? बे 7 14 आणि 1 15. ठीक आहे बघा. परत बे 5 10. ठीक आहे, चला परत बे 1 बे. काय निघेल बघा इकडं? बे 3 6 आणि 1 7, बे 7 14 आणि 1 15, बे 5 10. काय निघेल बघा? ह्या शून्याला शून्य कट करून टाका. 375/10 आले. बरोबर आहे का? मग 421 चा वर्ग 21 गुणिले 21 किती झाले? 441 गुणिले किती येते बघा? 375. 375 करा. काय निघते इकडे? 5 1 5, 5 चोक 20, परत 5 चोक 20 आणि 2 22 शून्य आले. परत 7 1 7, परत 7 चोक 28, परत 7 चोक 28 आणि 2 30, परत 2 शून्य लिहा बघा. 3 1 3, 3 चोक 12 हातचा आला 1, 3 चोक 12 आणि 1 13. बेरीज करा बघा इकडे 5 आले, इथं 7 आले, इथं 8 आणि 2 10 आणि 3 13, हातचा आला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 3 आणि 3 6 आणि इकडं 1. मग इकडे बघा 16 53 75 भागिले 10. म्हणजे काय निघेल बघा इकडं? 1600 बघा 16,537.5 बघा 16,537.5 16,537.5 म्हणजे आपलं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, कॅल्क्युलेशन बघा तुम्हाला करता आलं पाहिजे कॅल्क्युलेशन. ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने केली, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा? मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? सम्राट अशोकने. मग मुघल साम्राज्याची कोणी केली? तर बाबरने. बरोबर आहे का? चला बघा 25च्या 25 प्रश्न झालेले आपले. तर बघा परत एकदा बघा आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती बघा तुम्हाला तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी फक्त आपली 499 रुपये. सेम त्याचप्रमाणे एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट क साठी बॅच अवेलेबल आहे. त्या पण बॅचची फी आपली 999 रुपये आहे. आणि पोलीस भरतीसाठी नवीन सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या पण बॅचची फी आपली 499 रुपये आहे आणि कालावधी आहे 1 वर्षांचा. ठीक आहे, थांबवत आपण या ठिकाणी.